थांबा थांबा मित्रांनो, तुम्ही राजगडाचं सौंदर्य बरेचदा पाहिलं असेल, पण राजगडाचं हे रूप कधी पाहिलंय का? जिथे तुम्ही नाईट कॅम्पिंग केली असेल आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला असं काय पाहायला मिळेल ज्याची कल्पना सुद्धा तुम्ही केली नसेल. सह्याद्रीच्या सुंदर रांगांमध्ये वसलेला हा राजगड, जो स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा हा भव्य किल्ला, प्रत्येक ऋतूमध्ये एक अलग अलग रूप घेऊन येतो. कधी धुक्यात हरवून जातो, तर कधी पावसाळ्यात हिरवगार निसर्गाने नटून उठतो, आणि कधी अशा प्रकारे ढगांच्या समुद्रावर उभा राहून प्रत्येक ट्रॅकरला आकर्षित करतो. आज राजगड आणखीच खास दिसत होता, कारण संपूर्ण सह्याद्री ढगाने भरून गेला होता. अशा प्रकारचा नजारा पाहण्यासाठी लोक दूरवरून इथे येत असतात. पण राजगडाची ओळख फक्त त्या सौंदर्यासाठी नाही, हा तो गड आहे ज्याने स्वराज्याचा इतिहास घडवताना पाहिला. जवळपास 25 वर्ष स्वराज्याची राजधानी राहिला हा किल्ला शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. म्हणूनच राजगडावर आला की फक्त निसर्ग अनुभवायला मिळत नाही, तर स्वराज्याचा इतिहासही जवळून अनुभवायला मिळतो. मित्रांनो, राजगड समुद्री पाटीपासून जवळपास 4500 फूट उंचीवर असल्यामुळे या गडावर आपल्याला पूर्व, पश्चिम आणि उत्तरेला या तिन्ही दिशेला प्रमुख मासे पाहायला मिळतात, ज्यामध्ये सुवेले माची, संजीवनी माची आणि पद्मावती माची याचा समावेश होतो. आणि या सर्व माचीवर नजर ठेवण्यासाठी वरती बालेकिल्ला बांधलेला आहेत. आणि हो मित्रांनो, मुख्य म्हणजे या गडावर असलेले मंदिरे, जी आजही आपल्याला त्या अवस्थेत पाहायला मिळतात ज्या अवस्थेत ती त्या काळात बांधली गेली होती. मित्रांनो, राजगड आकाराने खूप मोठा असल्या कारणाने एका दिवसात पूर्ण राजगड कव्हर करणं थोडंसं अवघड आहे. तरी सुद्धा आपण राजगड शक्य तितक्या चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राजगडावर आमची नाईट कॅम्पिंग आणि राजगडाचा पूर्ण इतिहास. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि हो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, राजगड पुण्यापासून साधारण 60 किलोमीटर आणि मुंबईपासून जवळपास 170 किलोमीटर अंतरावर असल्याने तुम्ही गुगल मॅपच्या मदतीने राजगडाच्या बेस विलेज पर्यंत सहज पोहोचू शकतात. आणि राजगड सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये असल्यामुळे जाताना लागणारे हे रस्ते खूपच सुंदर आहेत. आणि आजूबाजूला दिसणारे डोंगर, हिरवगार निसर्ग आणि शांत वातावरण प्रवासाची मजा अजूनच वाढवतात. मित्रांनो, कसे आहात आपण? मित्रांनो, आता आपण आहे राजगडाच्या पायथ्याशी आणि आम्ही तब्बल 7-8 तासाचा प्रवास करत आम्ही इथे इथपर्यंत पोहोचलो आहोत. आणि आता वाजलेले आहेत ते साधारण 5 वाजलेले आहेत आणि आपल्याला जायचं वरती. आणि वरती जाताना आपल्याला 1-2 तास लागणारच आहेत, म्हणून रात्रसुद्धा होणार आहेत. तर आपण वरती जाऊन नाईट कॅम्पिंग करणार आहोत. आणि पहिले जाऊन आपण जेवढं होते तेवढं आपण एक्सप्लोर करून घेऊया. नंतर जेव्हा रात्र होईल तेव्हा आपण टेंट टाकून बालेकिल्ल्यावर जाऊन आपण पूर्ण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की समोर काही दुकाने आहेत जी रात्रंदिवस सुरू असतात, त्यामुळे तुम्ही इथे सहजपणे पार्किंग सुद्धा करू शकतात. आणि आता इथूनच आपला प्रवास सुरू होणार आहे राजगडाच्या दिशेने. मित्रांनो, राजगड समुद्री पाटीपासून जवळपास 1300 मीटर उंचीवर असल्यामुळे या जंगलातून जाणाऱ्या वाटेने काही तासांची चढाई केल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो राजगडाच्या पाली दरवाजाजवळ. मित्रांनो, अशा प्रकारे काही तास ट्रॅकिंग केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो राजगडाच्या पाली दरवाजाजवळ.
आणि या दरवाजाकडे नीट पाहिलं तर आपल्याला समजतं की हा दरवाजा किती उंच आणि किती मजबूत बांधला गेला आहे। त्या काळात गडाच्या सुरक्षेला किती महत्त्व दिलं जात होतं याची कल्पना इथून येते। आणि हो मित्रांनो, या दरवाज्यातून सहजपणे वरचा बालेकिल्ला देखील पाहायला मिळतो। आणि साईडला बघितलं तर एक मोकळी जागा दिसते। कदाचित दरवाजाच्या रक्षणासाठी इथे सैनिक उभे राहून पहारा देत असावे आणि गडावर येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष ठेवत असावे। अशा प्रकारे मित्रांनो, पाली दरवाजा पार करून या पायरी मार्गाने गेलो की आपण जाऊन पोहोचतो राजगडाच्या मुख्य दरवाजाजवळ। मित्रांनो, राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी होती। इसवी सन 46 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात सामील केला होता। स्वराज्याची स्थापना तर होत होती आणि स्वराज्याचा विस्तारही होत होता आणि त्यासाठी एक मजबूत राजधानीची गरज होती। तेव्हा महाराजांनी या गडाचं महत्त्व ओळखलं आणि या गडावर मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केलं। इसवी सन 1654 साली राजगडाला स्वराज्याची राजधानी बनवलं आणि या गडाला राजगड हे नाव देण्यात आलं। राजगड म्हणजे किल्ल्यांचा राजा। जवळपास 26 वर्ष मराठी साम्राज्याचा गौरव आणि स्वराज्याचा कारभार याच गडावरून चालला। मित्रांनो, समोर बघितलं तर आपल्याला राजगडाचा भव्य महादरवाजा पाहायला मिळतो आणि त्याच्या मागे असलेला हा लहान दरवाजा आपल्याला पाली दरवाजाच्या वरच्या भागाकडे घेऊन जातो। आणि इथे आल्यावर खाली नजर टाकली तर आपल्याला सहज लक्षात येते की हे बुरुज पाली दरवाजाच्या रक्षणासाठी बांधलं गेलं आहे, जेणेकरून सैनिकांना वरूनही पाली दरवाजावर लक्ष ठेवता यावं आणि गरज पडल्यास त्याचं रक्षणही करता यावं। आणि इथून वर नजर टाकली तर वरच्या बाजूला बालेकिल्ला आणि त्याच्या लगतच असलेली संजीवनी माची देखील पाहायला मिळते आणि इथून खूपच सुंदर व्ह्यू देखील पाहायला मिळतो। मित्रांनो, पाली दरवाजा पार करून आपण येऊन पोहोचतो या मुख्य दरवाजाजवळ, ज्याला महादरवाजा असेही म्हटले जाते। आणि हो मित्रांनो, या दरवाजाकडे नीट पाहिलं तर त्याची भव्यता लगेच लक्षात येते। इतक्या वर्षांपूर्वी एवढं मजबूत बांधकाम कसं केलं गेलं असेल हा विचारच मनात येतो। कारण मित्रांनो, हा फक्त दरवाजा नव्हता तर गडाचा पहिला सुरक्षा कवच होता। आज शेकडो वर्षानंतरही हा महादरवाजा तितक्याच मजबूतीने उभा असून राजगडाच्या वैभवाची साक्ष देताना दिसतो। आणि हो, या महादरवाज्यातून आत आलो की दोन्ही बाजूंना कोरलेली बुरुज पाहायला मिळतात। याच ठिकाणी उभं राहून सैनिक दरवाजावर लक्ष ठेवत असावेत। आणि आता इथूनच आपण पुढे जाणार आहोत पद्मावती माचीजवळ। अशा प्रकारे मित्रांनो, समोर दिसणारी जंगलवाट पार करून आणि मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर पुढे आपल्याला हा साइन बोर्ड पाहायला मिळतो। या बोर्ड मध्ये दिशा दाखवलेल्या आहेत, जसे की या बाजूने वर गेलो की आपण जाऊन पोहोचतो बालेकिल्ल्यावर आणि पाठीमागे असलेले हे पाण्याचं टाकं, ज्याला राणीचा तलाव असे म्हटले जाते। तसेच साईडला असलेले हे भल्या मोठ्या आकारात राजवाड्याचे काही अवशेष देखील पाहायला मिळतात, जे आपण आता पूर्ण कव्हर करणार आहोत। मित्रांनो, या वरच्या साईडने गेलो की आपण जाऊन पोहोचतो बालेकिल्ल्याच्या टोकवर आणि त्याच्या लगतच असलेली ही खालची वाट आपल्याला सुवेल्या माचीजवळ घेऊन जाते, जो आपण उद्या सकाळी कव्हर करणार आहोत, जिथून खूपच सुंदर सनराईज देखील पाहायला मिळतो। आणि या बॅक साईडला संजीवनी माची सुद्धा आहेत आणि इथे बघितलं तर मस्त मोकळी जागा आहेत। आपण इथे आज टेंट टाकू शकतो आणि बाजूलाच दुकाने सुद्धा लावलेली आहेत। आणि हो मित्रांनो, समोर असलेली ही पद्मावती माची, जो आता आपण कव्हर करणार आहोत। मित्रांनो, असं सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मावती मंदिराची स्थापना केली होती, जेव्हा महाराजांनी या किल्ल्याचं नाव मुरुड देववरून राजगड ठेवलं। पद्मावती मंदिर जे या माचीवर आहे त्यावरूनच या माचीला पद्मावती माची असं नाव पडलं आणि हीच माची राजगडाचा मुख्य भाग मानली जाते। या माचीवर आपल्याला पद्मावती तलाव, रामेश्वरम शिव मंदिर, राजवाडा, पद्मावती मंदिर
आणि महाराणी सईबाईंचं स्मारक देखील पाहायला मिळतो. मित्रांनो, इथे बघू शकतात की राजवाड्याचे काही अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात. समोर दिसणारी ही पडकी वस्तू पूर्वी अंबारखाना होती, जी धान्य आणि इतर आवश्यक वस्तू साठवण्यासाठी वापरली जायची. पण आज ती आपल्याला पडक्या अवस्थेत दिसत आहे. आणि बाजूलाच आहे ही कोठार, ज्याला दारूखाना असंही म्हटलं जातं. या जागेचा वापर पूर्वी अस्त्र, शस्त्र आणि बारूद ठेवण्यासाठी वापर केला जात होता. आणि याच्या आत आल्यावर आपल्याला पाहायला मिळतं की आता इथे बांधकामाचं साहित्य ठेवलेलं आहे. पण त्या काळी इथे युद्धासाठी लागणारे वस्तू साठवून ठेवल्या जायच्या. मित्रांनो, ज्या मोकळ्या जागी आपण चालत आहोत, इथे पूर्वी राजवाडा होता, जिथे राजदरबार भरलं जायचं, ज्याचे अवशेष आजही आपल्याला इथे पाहायला मिळतात. राजगड स्वराज्याची राजधानी असताना याच ठिकाणाहून राज्याचा कारभार चालत होता. आणि याच भागातून महाराजांनी किती महत्त्वाचे निर्णय घेतले असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि साईडला असलेले हे पायरी मार्ग, ज्याच्या साहाय्याने आपण जाणार आहोत पद्मावती मंदिराकडे. अशा प्रकारे मित्रांनो, या पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आपल्याला हे लहानसं शिवमंदिर पाहायला मिळतं, ज्याला रामेश्वरम शिवमंदिर असे म्हटलं जातं. आणि या मंदिराची रचना दिसायला प्राचीन आणि अतिशय सुंदर आहे. तसंच या मंदिराच्या बाहेर आपल्याला दगडात कोरलेली नंदी महाराजाची मूर्ती देखील पाहायला मिळते. आणि आत आल्यावर भगवान हनुमानाची लहानची मूर्ती आणि शिवपिंड पाहायला मिळते. आणि या मंदिराकडे नीट पाहिलं तर लक्षात येते की या मंदिराचं रिकन्स्ट्रक्शन करण्यात आलं आहे. पण आज या मंदिराची रचना आणि सौंदर्य आपल्याला त्या जुन्या काळातील मंदिराची आठवण करून देते. अशा प्रकारे मित्रांनो, या सुंदर रामेश्वर मंदिराला कव्हर करून आता आपण जाणार आहोत या समोर असलेल्या पद्मावती मंदिराकडे. आणि मित्रांनो, पद्मावती मंदिराची सुंदरता या मंदिरापेक्षाही अधिक आहे. अशा प्रकारे मित्रांनो, रामेश्वर मंदिर एक्सप्लोर करून पुढे आल्यावर आपल्याला हे मोठ्या आकाराचं पाण्याचं कुंड पाहायला मिळेल. आणि आजूबाजूला बघितलं तर किल्ल्यांचे काही अवशेष देखील पाहायला मिळेल. आणि इथूनच आपल्याला जायचं आहे त्या पद्मावती मंदिराकडे. मित्रांनो, पद्मावती मंदिराच्या जवळ आल्यानंतर आपल्याला इथे साइन बोर्ड पाहायला मिळेल, ज्यामध्ये दिशा दर्शवलेल्या आहेत. आणि आता आपण या मंदिराच्या आत जाऊन या मंदिराची सुंदरता बघूया. मित्रांनो, या मंदिराच्या आत आल्यावर याचं सौंदर्य पाहून मी खरंच थक्क झालो. कारण एवढं सुंदर मंदिर मी याआधी कधी पाहिलं नव्हतं. या मंदिराचं संपूर्ण बांधकाम बघितलं तर लाकडात करण्यात आलं आहे, जे दिसायला खूपच सुंदर आहे. आणि हो मित्रांनो, या मंदिराच्या दोन्ही बाजूला असलेले हे पिलर आणि या मंदिराची संपूर्ण रचना पाहिलीत की आपल्याला जुन्या घराची आठवण येते. खरंच मित्रांनो, या मंदिरात आल्यावर एक वेगळाच फील येतो. असं सांगितलं जाते की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाला स्वराज्याची राजधानी घोषित केल्यानंतर या पद्मावती मंदिराची स्थापना केली होती. आणि आजही हे मंदिर त्याच पवित्रेने आणि सौंदर्यासह उभं असल्याचं पाहायला मिळतं. अशा प्रकारे या सुंदर पद्मावती मंदिराला एक्सप्लोर करून आता आपण जाणार आहोत राजगडाच्या टोपवर असलेल्या बालेकिल्ल्यावर. मित्रांनो, महाराजांनी बालेकिल्ल्याची निर्मिती अशा प्रकारे केली होती की एखाद्या शत्रूने राजगडावर हल्ला केला आणि गडाचा काही भाग ताब्यात घेतला तरी बालेकिल्ल्यावरून त्याचा दीर्घकाळ लढा देता यावा. कारण बालेकिल्ल्यापर्यंत जाणं आजही खूपच अवघड आहे. आणि आता रात्र सुद्धा होत होती, म्हणून आम्ही ठरवलं की आज रात्री पद्मावती माचेवर टेंट टाकायचा आणि सकाळी उठून पूर्ण बालेकिल्ला कव्हर करायचा. तर मग चला आपण टेंट टाकूया. मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका,
कारण यापुढे अजूनच खूप सुंदर दृश्य आणि भन्नाट व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. मित्रांनो, आता रात्र सुद्धा झाली होती आणि आम्ही टेंट सेटअप करायला सुरुवात केली होती. आणि तुम्ही बाजूलाच बघू शकतात की आमच्या सोबत आलेले बाकी ट्रेकर सुद्धा आपापले टेंट लावत होते, कारण उद्या पहाटे 3 वाजता उठून सर्वांना बाली किल्ल्याच्या टोपवर जायचं होतं. म्हणूनच सगळे आपापल्या तयारीत लागले होते. आम्ही पण टेंट सेटअप करून काहीतरी बनवायला घेतलं. आणि इथे बघू शकतात मित्रांनो, दिवसभराच्या ट्रॅकिंग नंतर अशा वातावरणात बसून जेवण बनवण्याची मजा काही वेगळीच असते. थंडगार वारा, समोर राजगड आणि मित्रांसोबत गप्पा, यामुळे हा सण अजूनच खास बनला होता. मित्रांनो, आम्ही जेवण बनवतच बसलो होतो आणि तेवढ्यातच आमच्या नजरेत हा साप पडला. याला सायलेंट किलर म्हणून ओळखलं जातं. काही लोक याला मण्यार सांगतात, जो खूपच डेंजर असतो. आणि हो मित्रांनो, गड किल्ल्यावर किंवा जंगलात ट्रॅक करताना असे प्राणी आपल्याला कधीही पाहायला मिळू शकतात. म्हणूनच ट्रॅक करताना नेहमी आजूबाजूला लक्ष ठेवत जावा आणि असा कोणताही प्राणी दिसला तर त्याच्या जवळ जाऊ नका आणि त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. अशा प्रकारे मित्रांनो, राजगडाच्या कुशीत निवांत झोप घेतल्यानंतर रात्रीचे 3 वाजता आम्ही बाले किल्ल्याच्या दिशेने निघालो. आणि या मार्गात अनेक अवघड टप्प्यांचा सामना आम्हाला करावा लागला. काही ठिकाणी वाट खूपच अरुंद होती, तर काही ठिकाणी खडी चढाई पार करावी लागली. पण एक एक टप्पा पार करत आम्ही पुढे जातच राहिलो. आणि काही मिनिटांनंतर फायनली आम्ही जाऊन पोहोचलो राजगडाच्या सर्वात उंच भागावर, म्हणजेच बाले किल्ल्याच्या टोपवर. मित्रांनो, बाले किल्ल्याच्या टोपवर आल्यावर राजगड आमचं अशा प्रकारे स्वागत करेल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. समोर दृश्य पाहून असं वाटत होते की जणू संपूर्ण राजगड शुभ्र पांढऱ्या ढगांच्या छात्रीत झाकून गेला होता. आजूबाजूला फक्त ढगच ढग दिसत होते आणि त्या दृश्याचं सौंदर्य शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. मित्रांनो, असा नजारा मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? मी सध्या आहे राजगडाच्या बाले किल्ल्यावर आणि जो राजगडावर व्ह्यू झाला ना, याची आम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती. आणि मित्रांनो, समोर बघितलं तर सनराईज झालेला आहे आणि आपण पाठीमागे बघितलं तर पूर्ण क्लाउड झालेला आहे. बघू शकतात केवढं सुंदर व्ह्यू झालेला आहे. आणि समोर सनराईज दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, जेव्हा सूर्योदय आणि शुभ्र पांढरे ढग एकत्र येतात तेव्हा राजगड आपल्याला अशा प्रकारे दिसतो. असला नजारा पाहून काही क्षण आपण फक्त बघतच राहतो, कारण समोर दिसणारा हा ढगांचा समुद्र आणि त्यावर उभा असलेला हा राजगड खरंच मन मोहून टाकतो. मित्रांनो, या बाले किल्ल्याचं हे सुंदर रूप पाहून आता आम्ही निघालो बाले किल्ल्यावर असलेले काही अवशेष पाहायला. एका बाजूला राजगड इतका सुंदर दिसत होता की क्षणभर असं वाटत होतं जणू या ढगाच्या चादरीवर उडी मारावी. मित्रांनो, बाले किल्ला हा राजगडाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. मित्रांनो, कधी काली याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं निवासस्थान होतं. कारण बाले किल्ल्यावर पोहोचणं आजही खूपच अवघड आहे, कारण इथे येण्यासाठी खडी चढाई आणि महादरवाजा पार करावा लागतो. मित्रांनो, बाले किल्ल्याची रचना अशा प्रकारे करण्यात आली होती की जरी शत्रूने राजगडाचे काही भाग ताब्यात घेतले तरी बाले किल्ल्यावरून दीर्घकाळ लढा देता यावा
म्हणूनच इथे आपल्याला बाजारपेठ, राहण्यासाठी वाडे, पाण्याचे कुंड आणि इथे ब्रह्मेश्वर मंदिर पाहायला मिळतं, जो दिसायला खूपच सुंदर आहे. आणि या मंदिराचे आर्किटेक्चर एवढे सुंदर आहेत ना. प्राचीन काळाचे मंदिर आणि आजकालच्या मंदिरामध्ये खूपच फरक आहे. मित्रांनो, या ब्रह्मेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही निघणार होतो राजगडाच्या पूर्वेकडे असलेल्या सुविले माचीकडे. सुविले माची ही राजगडावरील अतिशय महत्त्वाची मानली जाते. मित्रांनो, नैसर्गिक रचना आणि मजबूत तटबंदीमुळे या माचीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि या माचीवरून आपल्याला तोरणा किल्ला, लिंगाणा, रायगड आणि आजूबाजूच्या अनेक डोंगर रांगा पाहायला मिळतात, जेणेकरून या भागावरून आणि दूरवरच्या परिसरावर सहज नजर ठेवता येत होती. तसेच या सुविल्या माचीवर निसर्गाने निर्माण केलेले प्रसिद्ध नेडे देखील पाहायला मिळतात, जे सुविल्या माचीचं एक मोठं आकर्षण मानलं जातं. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणूनच कधीकाली आपण पुन्हा राजगडाला भेट दिली तर सुविल्या माची आणि संजीवनी माची कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि मित्रांनो, तुम्हाला हा राजगडाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर भावाला सबस्क्राईब करून सपोर्ट नक्कीच करा, कारण आपण असे सुंदर सुंदर सिनेमॅटिक ड्रोन शॉट्स आणि इन्फॉर्मेशन व्लॉग घेऊन येतो. टेक केअर मित्रांनो. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.